नमस्कार मित्रांनो, अल्ट्रा मीडिया मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. झी मराठीचे सर्व सिरियल अपडेट्स आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील. मित्रांनो, हे आपलं नवीन चॅनल आहे. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पुन्हा एकदा कबड्डीचे सामने जोरदार रंगलेले आहेत. आता सामना सुरू होतोय तो म्हणजे टीम दुरळा विरुद्ध टीम झुंज या दोन टीम मध्ये. या दोनही टीम आता ग्राउंड वरती आलेल्या असतात. कमळीची टीम ग्राउंड वरती आता पोहोचलेली असते. कमळीची टीम जशी ग्राउंड वरती येते तसा लगेच हा साहिबा ऋषीला व्हिडिओ कॉल करतो. आता ऋषी व्हिडिओ कॉल वरती ही कबड्डीची मॅच पाहणार असतो. कमळीची टीम आता मॅच खेळण्यासाठी ग्राउंडवर आलेली बघून अनिका आणि रागिणी दोघी जणी वाकडी तिकडी तोंड करत असतात. सामन्याचे जे रेफरी असतात ते आता दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस साठी जवळ बोलवतात. आता टॉस झाल्यानंतर टॉस जिंकलेली असते टीम झुंज. मॅच सुरू करण्यापूर्वी आता दोन्हीही टीम आपापल्या टीम सोबत स्ट्रॅटेजी प्लॅन करत असतात. तर इथे कमळीची टीम एकत्र येते. आता कमळी त्यांना म्हणते, आज मॅच कशी खेळायची हे मी तुम्हाला सांगणार नाही. ध्यानात ठेवा, फक्त आणि फक्त जिंकायचे एवढंच तुम्ही डोक्यात ठेवा. आणि तसंही आपल्या मागे तुळजाईचा आणि महाराजांचा आशीर्वाद आहेच, आणि सोबतीला ऋषी सरांचा विश्वास सुद्धा आहे. त्यामुळे सुट्टीच द्यायची नाही असं म्हणून ती आता जय भवानी असा जोरदार नारा देते. मग दोन्हीही टीम आता खेळासाठी सज्ज झालेले असतात. तर इकडे आता ऋषीला भेटायला हॉस्पिटलमध्ये राधिका आलेली असते. आता ती आल्यावर ऋषी तिला सांगतो, लवकर ये, बस बस, कमळीची मॅच चालू झाली बघ. ही राधिका पण खुश होते आणि म्हणते, अरे वा, कमळीची मॅच. तर इकडे मॅच मध्ये आता कमळीच्या टीम मधलं म्हणजेच धुरळा टीम मधली एक मुलगी आता सर्व्हिस करण्यासाठी आलेली असते. आणि त्यानंतर आता झुंज टीम मधला एक प्लेयर कबड्डी खेळण्यासाठी दुसऱ्या टीमकडे आलेला असतो. आता ही मॅच एकदम छान अशी रंगलेली असते. आता झुंज टीम मधली जी प्लेयर असते ती धुरळा टीम मधल्या लोकांना आउट करते आणि 1 पॉइंट झुंज टीमला मिळतो. आता हे बघितल्यावर अनिकाला इतका आनंद होतो, लगेच टाळ्या वाजवायला लागते. तर इकडे ऋषी आणि राधिका दोघांनाही हे आवडत नाही. आता ऋषी इथून म्हणतो, अरे काय करतायत ह्या, का घाई करतायत ह्या मुली, काय गरज होती यांना पुढे जायची, एक पॉइंट भेटला असता ना. आता सगळा भार कमळीवर येणार. ऋषीने असं म्हटल्यावरती लगेचच राधिका त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, अरे वा, साहेबांना कमळीची काळजी आहे, चांगलंच आहे, असो. तर इथे मॅच चांगली रंगलेली असताना आता ही अनिका मुद्दामून कमळीच्या टीमला त्रास देण्यासाठी आणि त्यांचं मनोबल घालवण्यासाठी जोर जोरात ओरडत असते, ए पक पक पका, गावछाप मुलींना फक्त कोंबड्या पकडता येतात, लूजर लूजर अशी करून जोर जोरात आवाज देत असते. कमळीच्या टीम मधल्या सगळ्या प्लेयर आता वळून वळून अनिकाकडे पाहत असतात. अनिकाला हेच हवं असतं की यांनी यांचा कॉन्फिडन्स घालवावा. तर इकडे मॅच बघताना आता ऋषी म्हणतो राधिकाला, बघितलंस, ही अनिका कशी मुद्दाम स्नॅच करते आपल्या टीमला. यांना ना एवढेसे सुद्धा मॅनर्स नाहीये त्यांच्या अख्ख्या टीम मध्ये. आता पुन्हाही राधिका ऋषीकडे बघते आणि म्हणते, वा रे पठ्या, मी एरवी जेव्हा म्हणत असते तेव्हा मला अगदी सांगत असतोस, असं नाही तसं नाही, आणि आज बघा कसा छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला सपोर्ट करतोय. आणि असं म्हणून ती गालातच हसायला लागते आणि मग स्वतःशीच म्हणते, अरे ऋषी बाबा, यालाच तर प्रेम म्हणतात. ही राधिका हसत असताना ऋषीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि मग तो तिला म्हणतो, अगं हसतेस काय तू, तू नक्की कोणाच्या बाजूनी आहेस, हारतोय ना आपण. मग राधिका लगेचच भानावर येत त्याला म्हणते, अरे हो, बघूया ना, मॅच बघूया ना आपण, चल ये. मग पुन्हा दोघं मॅच बघायला लागतात. तर इकडे मॅच मध्ये आता कमळी ह्या सगळ्या मुलींचं लक्ष अनिकावरनं हटवते आणि म्हणते, चला आपण मॅच खेळूया, बघूया काय होतंय ते. मग आता ही निंगी जी असते ती जोरात जय भवानी ओरडते आणि ती आता खेळण्यासाठी पुढे जाते. पण टीम झुंजवाल्या सगळ्या प्लेयर निंगीला सुद्धा हरवतात, म्हणजे तिला पकडून ठेवतात. आता हे पाहिल्यावर अनिका आणि रागिणी दोघी पुन्हा टाळ्या वाजवायला लागतात. तर इकडे ऋषी आणि राधिका या दोघांनाही भलतंच टेन्शन येतं. पुन्हा ही अनिका निंगीला डिवचत म्हणते, ए निंगू पिंगू, कच्चा लिंबू, गावाला जा वापस. आता ही निंगी चिडते आणि तिला म्हणते, ए, पण ती पुढे काही बोलणार त्याआधीच कमळी तिला अडवते आणि तिला शांत करते. आता पुन्हा एकदा मॅच सुरू झालेली असते. पण या वेळेला कमळीच्या टीमने म्हणजे टीम धुरळाने 1 पॉइंट मिळवलेला असतो.
मग आता खेळण्यासाठी कमळी उतरणार असते. आता कमळी त्या रेफरी सरांकडे जाते आणि म्हणते, "सर, मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू का?" ते सर म्हणतात, "हां, विचारा ना." मग ती म्हणते, "सर, मला ना शूज घालून खेळायची सवय नाहीये. मी शूज काढून ठेवले तर चालतील का?" आता ते रेफरी म्हणतात, "1 मिनिट थांबा, मी सरांना विचारतो." आणि मग ते सर त्या पंचांना जवळ बोलवतात. पंच आल्यानंतर आता ते जे रेफरी असतात ते त्यांना सांगतात, की ह्या म्हणतायत, की त्यांना शूज घालून खेळायची सवय नाही. मग त्यांनी शूज काढून ठेवले तर चालतील का? आता ते पंच देखील होकार देतात. आता कमळी जरा खुश होते, कारण तिचा कम्फर्ट झोन असतो ना. आणि मग ती जाऊन शूज काढून ठेवते. आणि मग फायनली आता कमळी स्वतः खेळात उतरलेली असते. आता हिला खेळताना पाहून ऋषी आणि राधिका दोघांनाही इथे हॉस्पिटलमध्ये खूप टेन्शन आलेलं असतं. तर इथे सगळ्यांचाच जीव खालीवर होत असतो. आता या टीम झुंजचे सगळेच प्लेयर कमळीला जोरदार पकडून ठेवतात. कमळी तिचा पूर्ण प्रयत्न करत असते मिडल लाईनला टच करण्यासाठी, पण तिचा पाय तिथपर्यंत पोचत नसतो. लगेच ही अनिका मागून आवाज देते, "तिला सोडू नका, पकडून ठेवा." तसं पण तिला काही खेळता येत नाही. रागिणी सुद्धा कमळीने हरावं म्हणून प्रे करत असते. आता सगळेच खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. पण तितक्यातच कमळीचा पाय त्या लाईनला लागतो. आणि फायनली अखंड झुंज टीम आउट झालेली असते आणि टीम धुरळा जिंकलेली असते. आता इथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऋषी खूप जोरात ओरडतो, "ये!" राधिका सुद्धा खूप खुश होते. आणि इकडे साहिबाला सुद्धा आनंद झालेला असतो. तर अनिका आणि तिच्या आईचं मात्र तोंड बघण्यासारखं झालेलं असतं. मग आता सगळे प्लेयर एकमेकांना शेक हँड करण्यासाठी पुन्हा समोरासमोर येतात. आणि त्यानंतर मग ह्या मुली जय भवानी असं ओरडतात. इथे या अनिकाचा मात्र तीळपापड होत असतो. ती उठून काहीतरी बोलण्यासाठी जाणारच असते, पण रागिणी तिचा हात धरून तिला पुन्हा खाली बसवते. हे सगळं आता ऋषी आणि राधिका दोघंही व्हिडिओ कॉलवर पाहत असतात आणि त्यांना देखील आनंद होत असतो. तर आता दुसरीकडे राजन अजूनही गौरी आणि स्वतःच्या मुलीला शोधत असतो. तो शोधून शोधून पार थकून गेलेला असतो. अखेर तो एका घराजवळ थांबतो आणि थकूनच म्हणतो, "कुठे असतील या दोघी जणी? मलाच माहिती नाहीये त्या दोघी कुठे आहेत." मग थकून तो त्याच घराच्या पायरीवर बसतो आणि मग आपला फोन काढतो आणि तो अन्नपूर्णाला फोन करतो. तर इकडे ही अन्नपूर्णा आजी आजोबांना खायला भरवत असते. आता फोन वाजलेला पाहून ती आजोबांना म्हणते, "1 मिनिट हा." आणि लगेचच फोन रिसीव्ह करते. फोन उचलल्या उचलल्या अन्नपूर्णा आजी लगेच विचारतात, "अरे वा, सापडल्या का त्या दोघी? कशा आहेत? माझी नात कशी आहे? मोठी झाली असेल ना? तू जरा गौरीला फोन दे ना. नाहीतर तू व्हिडिओ कॉलच करतोस का?" आता राजन इथून जरा वैतागूनच म्हणतो, "आई, अगं त्या दोघी जणी नाही सापडल्यात. 2 दिवस झाले मी त्यांनाच शोधतोय. पण त्यांच्याबद्दल इथे कोणालाच काही माहित नाहीये गं. पण इथे फिरून फिरून आता मलाच गरगरायला लागलंय आणि मला तर आता पुढे काही मार्गही दिसत नाहीये." मग राजन पुढे म्हणतो, "मला असं वाटतंय त्या दोघी या गावातून दुसऱ्या गावात गेल्या असाव्यात." हे ऐकल्यानंतर आता अन्नपूर्णाला जरा वाईटच वाटतं. ती म्हणते, "अरे देवा! कुठे गेल्या असतील? कुठे निघून गेल्या असतील त्या?" पण मग ही अन्नपूर्णा स्वतःच राजनला धीर देते आणि म्हणते, "हे बघ, तू प्रयत्न सोडू नकोस, हार मानू नकोस. पुन्हा जरा आजूबाजूला चौकशी कर. हे बघ, त्याच गावात तुला आबांचा फोटो मिळाला ना? मग दाखव ना तो आजूबाजूच्या लोकांना. हे बघ, तू अख्खी पंचक्रोशी पिंजून काढ, पण त्यांना शोधल्याशिवाय इथे परत येऊ नकोस." मग राजन सुद्धा, "हो आई, मी तोच प्रयत्न करतोय," असं म्हणतो. आणि मग पुढे म्हणतो, "पण मला माहित नाही परमेश्वर माझी अजून किती परीक्षा पाहणार आहे. पण मी त्यांना शोधूनच काढेन," असं म्हणून तो आता फोन ठेवतो. इकडे फोन ठेवल्यावर आता अन्नपूर्णा लगेच चंद्रकांत आजोबांना सांगते, "तुम्हाला माहितीये ना राजन सिद्धटेकला का गेलाय?" आजोबा देखील मान डोलावतात. मग ही अन्नपूर्णा म्हणते, "देवी अंबाबाई, माझ्या राजनला यश मिळू दे." आता चंद्रकांत हातानेच अन्नपूर्णाला पायाकडे बोट दाखवून मालिश कर म्हणून खुणवत असतात. आता अन्नपूर्णा त्यांना म्हणते, "हो, मला तुमचं दुःख कळतंय. मी करते मालिश, येईन करून मालिश," असं म्हणून ती आता चंद्रकांतना धीर देत असते. मग पुढे ती म्हणते, "मला माहितीये, तुम्हाला सुद्धा आपल्या मोठ्या नातीला बघायची खूप इच्छा आहे. पण आता आपण काय करायचं? कसं शोधायचं तिला?" मग ती आजोबांना धीर देत म्हणते, "पण हे बघा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आता आपला राजन गेलाय ना, तो नक्की शोधून काढेल त्यांना. आपण इतकी वर्ष वाट बघतोय तिची. आता आपली मोठी नात आपल्याला नक्की सापडेल, लवकरच भेटेल." आणि पुन्हा पुन्हा ती चंद्रकांत आजोबांना शांत करत असते आणि मग स्वतःशीच म्हणते, "मी उगीचच यांच्या समोर हा विषय काढला.
मग ती चंद्रकांतला समजावत म्हणते, हे बघा तुम्ही सूप पिऊन घ्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला मालिश करून देते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि मग ती पुन्हा त्यांना सूप भरवायला लागते. तर आता इकडे मॅचच्या इथे कमळीची टीम पहिली मॅच जिंकल्यामुळे साहिबा भलताच खुश असतो. तो टीमला बाजूला घेत म्हणतो, जवानो अभिनंदन अभिनंदन. मग या सगळ्या मुली देखील थँक्यू कोच असं म्हणतात. आता साहिबा त्यांना म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढे आता तुमच्या एकावर एक अशा मॅचेस सुरू होतील, कधीही तिथून कॉल येईल, त्यामुळे तुम्हाला तयार राहायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवसात जेवढ्या मॅचेस येतील तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला जिंकायच्या आहेत. म्हणजे पुढचा मार्ग एकदम सोपा होईल, बरोबर. आता सगळ्याच जणी होकारार्थी मांडव लावतात. मग आता साहिबा पुढे म्हणतो, आणि आता याच शुभ मुहूर्तावर तुमचे जे कोच आहेत ना, त्यांना तुम्हाला काही सल्ले द्यायचे, त्यामुळे मी आता त्यांना फोन लावतो बरं. आता फोनची रिंग वाजल्या वाजल्या ऋषी काही बोलणार त्याआधी सगळ्या मुली हॅलो सर म्हणून ओरडतात. आता ऋषी तिथून म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स गर्ल्स, ही मॅच तर तुम्ही मस्त जिंकलात. कमळी तू आज खूप छान खेळलीस आणि अशीच कंटिन्यू ठेव. त्यावर आता कमळी म्हणते, नाही सर, या मॅच मध्ये आमच्याकडनं खूप चुका झाल्या. आता ऋषी तिथून म्हणतो, व्हेरी गुड, म्हणजे तुमच्या चुका तुम्हाला समजल्यात ना, हेच तर इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता नेक्स्ट मॅचला त्या करू नका, सिंपल. आणि हो, अजून एक महत्वाचं, या मॅचच्या पहिल्याच राऊंड पासून नॅशनल कबड्डी टीमचे मेंबर्स तिकडे हजर आहेत. ते तुमच्या प्रत्येक चालीवरती नजर ठेवून आहेत. मग तो प्लेयर विनिंग टीमचा असू दे किंवा अपोजिट टीमचा, ते तुमचं टॅलेंट बघतायत. आणि एकदा का कॉम्पिटिशन संपली की त्यांनी सिलेक्ट केलेल्या मुलींना ते नॅशनल कबड्डीसाठी त्यांच्या टीम मध्ये बोलावून घेतात. मग त्यांचं नॅशनल टीम मध्ये सिलेक्शन होतं. आता हे ऐकल्यावर सगळ्याच मुली जरा हरखूनच जातात, खुश होतात. ते ऋषी म्हणतो, त्यामुळे सगळ्यांनी आपला 1001% बेस्ट परफॉर्मन्स द्यायचाय. तुमच्यातले सगळेच त्यांनी सिलेक्ट केले पाहिजेत असं खेळा, ओके. आणि मग ऋषी सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणतो. आता या मुली सुद्धा थँक्यू सर म्हणतात, आणि मग साहिबा सुद्धा थँक्यू म्हणतो आणि मग फोन ठेवतो. मग आता साहिबा पुन्हा नौटंकी करत म्हणतो, जवानो कौन कौन नॅशनल टीम में जाना चाहेगा. आता सगळ्याच मुली म्हणतात हम. मग तो म्हणतो फॉलो मी. मग आता साहिबा पुढे जातो आणि सगळ्या मुली त्याच्या मागोमाग जातात. पण ही कमळी मात्र तिथेच उभी राहून काहीतरी विचार करत असते. कमळी आली नाही हे पाहून निंगी परत माघारी येते आणि म्हणते, कमळे काय झालं. मग ही कमळी म्हणते, निंगी, मॅच बघायला आई आणि आबा असते तर किती भारी मज्जा आली असती ना. आता ही निंगी तिची समजूत काढत म्हणते, ही स्पर्धा जिंकलो ना आपण की आपण आबा आणि सरू काकीला फोन लावूया, ठीक आहे. आणि मग ती कमळीची समजूत घालून तिला घेऊन जाते. आता पुन्हा एकदा मॅचेस सुरू झालेले आहेत. मग आता पुन्हा एकदा कार्यक्रमाची होस्ट अँकर आलेली असते. आता ती म्हणते, पहिल्या सामन्यांमध्ये ज्यांनी सेमी फायनल्स मध्ये आपली जागा निश्चित केली आहे त्या टीमची नावं आहेत. आणि मग एक एक करून ती टीमची नावं घ्यायला लागते. मग ती म्हणते, पहिली टीम आहे टीम तांडव. तर सगळेच जण टाळ्या वाजवायला लागतात. पुन्हा ती अँकर म्हणते, दुसरी टीम आहे टीम धुमशान. आता टीम धुमशानच्या मुली सुद्धा उठून टाळ्या वाजवायला लागतात. पुन्हा एकदा ती अँकर म्हणते, आणि तिसरी टीम आहे टीम सुपर निंजा. आता या सुपर निंजाच्या मुली सुद्धा उठून टाळ्या वाजवायला लागतात आणि ओरडायला लागतात. मग पुन्हा ती अँकर म्हणते, चौथी टीम आहे टीम धुरळा. आता कमळीची टीम सुद्धा उठून जोर जोरात ओरडायला लागते आणि टाळ्या वाजवायला लागते. सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. आता ही निंगी खुशीतच वरती चढते आणि जाऊन अनिकाला पकडते. आता ही अनिका रागातच म्हणते, ए निंगे सोड मला. मग कमळी निंगीच्या हाताला धरून तिला खाली उतरवते. मग साहिबा त्यांना आवाज देत म्हणतो, हा उत्साह ना खेळात असू दे, तर जरा शांत बसा. मग ही अँकर पुढे म्हणते, विजेत्या सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन. आजचे हे सत्र इथे समाप्त होते असं मी जाहीर करते. म्हणजे थोडक्यात आजच्या मॅचेस आता संपलेल्या असतात. आता ही कमळीची टीम बॅक स्टेज रूम मध्ये येऊन नाचत असते. आता साहिबा पण त्यांच्यासोबत नाचत असतो. मग आता ही कमळी विचारते, साहिबा सर, ऋषी सरांना फोन लावून सांगा ना आपण पुढच्या राऊंड मध्ये गेलोय ते. त्यावरती साहिबा लगेच म्हणतो, 1 नंबर, 0 मिनिटात फोन लावतो. असं म्हणून तो लगेच फोन बाहेर काढतो आणि ऋषीला फोन लावतो. त्यात काय एवढं असं म्हणून आता त्याने ऋषीला फोन लावलेला असतो. आता ऋषी फोन उचलतो आणि नुकतंच तो हॅलो म्हणतो तशा या मुली जोरातच ओरडतात, जय भवानी. मग ऋषी सुद्धा पलीकडून जय भवानी म्हणतो. आता ही निंगी म्हणते, ऋषी सर
आपली टीम पुढच्या राऊंडला गेली आणि पुन्हा उड्या मारून जोर जोरात ओरडत असते. मग लगेचच दुसरी मुलगी म्हणते, सर आता आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, आता पुढे आम्ही राडा करणार. मग ऋषी तिकडून म्हणतो, मला पूर्ण खात्री आहे तुमच्याबद्दल. आणि मग पुढे म्हणतो, बाकी गेम एन्जॉय करा आणि सगळ्यांना अभिनंदन. आता त्याचं असं बोलून झाल्यावर कमळी म्हणते, सर खरंच तुम्ही पाहिजे होतात, लय मज्जा आली असती आज. मग आता ऋषी म्हणतो, कमळी अगं मी तिथे नसलो म्हणून काय झालं, तुमच्या सगळ्या मॅचेस बघितल्यात मी. आता ऋषीने असं म्हटल्यावरती या मुलींना आश्चर्यच वाटतं. मग निंगी म्हणते, हा ते आणि कसं काय. त्यावर आता ऋषी म्हणतो, एवढं काय शॉक होताय, साहेबांनी व्हिडिओ कॉल केला होता. हे ऐकल्यावरती सगळ्याच मुली आता साहेबाकडे बघायला लागतात. साहेबा लगेच गॉगल लावून उभा राहतो. आता ही तेवढ्यातच निंगी साहेबाच्या हातून फोन खेचून घेते आणि म्हणते, ऋषी सर अहो तुम्हाला म्हणून सांगतोय, आज कमळी म्हणजे विषयच गोड करून टाकला होता बघा. मी तुम्हाला म्हटले होते ना, हे इंजिनच वेगळं आहे. आज पार बुक्का सुपर रेड वर सुपर रेड सर. एका डावात तर 7च जणींना घेऊन आली होती बघा, पार धुरळाच. आता ऋषी इथून म्हणतो, हो बघितलं मी, तुम्ही सगळ्याच जणी खूप छान खेळलात आज. तुम्ही सगळ्यांनी मिळून कमळीला साथ दिले ना, त्यामुळेच हे शक्य झाले. मगर मंजिल अभी दूर है. आता उद्याच्या सगळ्या मॅचेस सुद्धा आपल्याला अशाच जिंकायच्यात. मग ऋषी पुढे त्या मुलींना समजावत म्हणतो, ती ट्रॉफी बघितलीत ना तुम्ही, ती ट्रॉफी आपल्यालाच मिरवायची आहे काय. आता या सगळ्याच जणी उत्साहात येतात आणि होय असं ओरडतात. मग ऋषी म्हणतो, चला आता उद्याच्या मॅचेस साठी ऑल द बेस्ट, मी बाय म्हणून फोन ठेवतो. तर या मुली सगळ्या थँक्यू सर म्हणून ओरडतात. आता साहिबा लगेचच फोन हातात घेत म्हणतो, हा आता नाही आता नाही, आता उद्यापासून सुट्टी द्यायची नाही, आता बिलकुल सुट्टी द्यायची नाही. आणि मग पुन्हा म्हणतो, जवानो जीतेगा. आता या मुली ओरडतात, जीतेगा. पुन्हा हे सगळे घोषणा द्यायला लागतात, अरे शपथ आहे मातीची एकमेकींच्या साथीची. मग आता साहिबा कडक म्हणून ओरडतो. तर आता ही अनिका आणि तिची आई रागिणी या दोघी जणी अगदी सुतक लागल्यासारख्या चालत असतात आणि त्यांनी कामिनीला फोन केलेला असतो. आता कामिनी तिथून म्हणते, हे असं कसं होऊ शकतं, त्या भिक्कारड्या कमळीला तुम्ही साधं प्रॅक्टिस करायला सुद्धा ग्राउंड मिळवून दिलं नाही, तरी सुद्धा ती क्वार्टर फायनलला गेली. काय मेल्या चिवट पोरी आहेत, आणि एवढं करून सुद्धा त्याच जिंकतायत. आता लगेच ही अनिका तळतळ करत म्हणते, बघ ना ग्रॅनी आजी, कसल्या फालतू मुली आहेत ना, स्टँडर्ड नुसता लो करून ठेवलाय. आणि तुला माहितीये, त्या ना नुसत्या दंगा घालतायत, डान्स करतायत. मला तर असं मन करतं ना, एकेकीला असं पकडून ना मारून टाकावं. अनिकाचं असं बोलणं बघून आता ही रागिणी तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, ए बाई, तू उगाच असं काही उलट सुलट करू नकोस ग प्लीज. आता तिकडून कामिनी हे ऐकते आणि म्हणते, अनिका ए माझ्या सोन्या, तू अपसेट होऊ नकोस, तिची टीम जिंकली असली ना तरी सुद्धा तू सुद्धा जिंकलीसच, त्यामुळे तू फक्त तुझ्या गेमवर लक्ष दे. आता ही उर्मट अनिका त्या ग्रॅनीवरती चोरटते आणि म्हणते, गप्प बस ग ग्रॅनी आजी. आणि मग स्वतःच्याच आईला बोट दाखवून म्हणते, तू सुद्धा गप्प बस, नुसते आपले बडबड, तुमच्या दोघींकडून तर काहीच होत नाही. आणि मग ग्रॅनी आजीला म्हणते, आणि तुझ्याकडून तुझ्याकडून तर काहीच होत नाही, म्हणून मला असं गोड गोड बोलून चनेके झाडवर चढवतीयस. मग आता त्यावर ही कामिनी म्हणते, नाही हा, असं नाहीये बेटा, मी आता त्या कमळीच्या घराच्या बाहेरच उभी आहे. मग ही अनिका लगेचच चिडत म्हणते, अगं मग वेट कसला करतेस, जा ना त्या कमळीच्या आईचं काहीतरी बरं वाईट कर आणि या गावछापला एकदाच गावाला बोलवून घे. मग ही कामिनी तिला समजावत म्हणते, अगं बेटा, या अशा गोष्टी इतक्या सहजासहजी होतात का, मी आजही पाहिलं, पण इथे घराला कुलूपच आहे. कुठे जाऊन बसली तिची आई कुणास ठाऊक. त्यावर ही अनिका अजूनच चिडते आणि म्हणते, अच्छा, मग तुझ्याकडनं हे होणार आहे की नाही होणार आहे ते आधीच क्लिअर कर, का मीच आता काहीतरी करू. मग कामिनी तिला म्हणते, अगं अशी चिडचिड करू नकोस. आता ही रागिणी सुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. मग कामिनी तिला म्हणते, अगं तू उगाच का आपलं रक्त जाळतीयस, मी करतीये ना काहीतरी. आणि मग बाय म्हणून फोन ठेवते. आता हिने फोन ठेवल्यावरती अनिकाला आणखीनच राग येतो. ती खाटकन फोन बंद करते आणि ताड ताड करत तिथून निघून जाते. ही रागिणी मात्र मागणं तिला आवाज देत असते, अगं थांब, आणि अनु बेबी असा आवाज देत असते. तर आता इथे दुसरीकडे कामिनी तिच्या गुंडांसकट कमळीच्या आईच्या घराच्या गेटच्या आतमध्ये येते. दरवाजा समोर उभी राहते. दरवाजाला असतं कुलूप. मग ती तिच्या गुंडांना म्हणते, एक काम करा, द्या या सगळ्या घराला पेटवून.
एकही गोष्ट शिल्लक राहता कामा नये. मग आता खरंच ते गुंड रॉकेल घेऊन येतात आणि पूर्ण घरावरती रॉकेल ओतायला लागतात. आणि ही कामिनी मात्र मूर्खासारखी जोरजोरात हसत असते आणि मग स्वतःच्याच हाताने काडी ओढते आणि त्या घरावर फेकते. आता संपूर्ण घराला आग लागायला सुरुवात झालेली असते आणि हे बघून या कामिनीला भलताच आनंद होत असतो. तर इकडे ही सरू लागलेली आग पाहून पटकन येते आणि पेटीतून काहीतरी सामान काढते आणि तिथून निघून जाते. आता बघता बघता पूर्ण घराने पेट घेतलेला असतो. पण ही सरू महत्वाच्या गोष्टी घेऊन मागच्या दाराने अलगद सटकते. आता जाता जाता ती पेट घेतलेल्या घराकडे पाहते. ती तिथून पळून जाते. ही कामिनी मात्र पेटलेल्या घराकडे बघून अगदी वेड्यासारखी हसत असते. तर ही सरू त्या गुंडांपासून स्वतःचा जीव वाचवून पळत असते आणि धावतच वर्षाच्या घरी येते आणि जोर जोरात वर्षाला आवाज द्यायला लागते. ती मग रडतच म्हणते, वर्षा दार उघड, ती माझ्या मागे लागलीये ग, ती बाई मला मारून टाकेल, तिने माझं घर जाळलं. वर्षा अगं दार उघड. रडत असतानाच तिचं लक्ष दरवाजाकडे जातं. वर्षाच्या घराला देखील कुलूप असतं. आता ही सरू स्वतःशीच विचार करते, अरे देवा, वर्षा पण घरी नाहीये, आता मी काय करू, असं म्हणून ती रडत तिथंच तिच्या दरवाजात बसते. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या अल्ट्रा मीडिया मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.